नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे 3 जानेवारी शनिवारी दुपारी डंपर खाली सापडून दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मूळ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शिवम राजेंद्र उंबर हंडे व 22 संध्या सातपूर परिसरात राहतात. तो भूमिका समाधान खेडकर हिच्यासोबत दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेला होता. तेथून ते दुपारी 3च्या सुमारास परतत होते. सिंहस्थ बस स्थानकाजवळ पूल ओलांडल्यानंतर समोरून 20 प्रवाशांना घेऊन येणाऱ्या छोट्या हत्ती वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात डंपर चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर उलटला. यातील मोठमोठे दगड अंगावर पडून शिवम व भूमिका दबले गेले. ग्रामस्थ व पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू घोषित केले. या प्रकरणी शिवमचे नातेवाईक भागवत भंगाळे यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी डंपर चालक नवीन कुमार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एचपी न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.